नमस्कार, प्रेम जिव्हाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी। तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे माझ्याकडे शेंगा आहेत। या गावच्या सोलापुरी शेंगा आहेत, म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने दिल्यात मला। म्हणलं याचं काय करावं, तर म्हणलं चला तर आज आपण शेंगदाण्याची चटणी करूया। तर आपण या शेंगाची आता चटणी करायची आहे शेंगदाण्याची। आता याला मी सोलून घेते। अशा पद्धतीने मी या सगळ्या शेंगा सोलून घेते, जे आपल्याला मस्त गावचे शेंगाची चटणी खायला मिळेल म्हणून ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की माझ्याकडे मस्त गावच्या शेंगा आलेल्या आहेत आणि आता आपण गावच्या शेंगाची मस्त चटणी करूया शेंगदाण्याची। ठीक आहे, आता या शेंगा मी सगळ्या सोलून घेतल्यात, बघू शकता दाणे सगळे काढून घेतले, पण अर्ध्या शेंगा मी ठेवून दिलेल्या आहेत। जेवढ्या मला पाहिजे होत्या तेवढ्याच मी शेंगा इथे घेतलेल्या आहेत दाणे काढून। आता आपण याची चटणी करूया। इथे आता मी कढई गरम करायला ठेवली आणि त्या जेवढ्या शेंगदाणे आपण सोलून घेतले त्या शेंगा ते आपण मस्त खरपूस अशा भाजून घेऊया। तेल वगैरे काही टाकायचं नाही कढईमध्ये, अशा सुके शेंगदाणे असे मस्त खरपूस भाजून घेऊ। शेंगदाणे छान खरपूस भाजेपर्यंत मी स्लो गॅसवर हे शेंगदाणे भाजून घेते। एकीकडे शेंगदाणे भाजेपर्यंत इथे मी 2 लसणाच्या कांद्या घेतल्यात मस्त। लसूण आपण हे सोलून घेऊया छान। लसूण हे सोलून घेते। हे बघा आपले शेंगदाणे छान भाजले गेलेत खरपूस असे, सहज हाताने हे बघा साल निघते। आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया। आता शेंगदाणे मी कढईतले काढून घेतलेत आणि आपण याची सगळी आता साल काढून घेऊया। सहजपणे हाताने बघू शकता ही साल निघते। आता आपण ही सगळी साल काढून घेऊया। आता आपण शेंगदाण्याची सगळी साल काढून घेतली, काही थोडीफार आहे ती राहिली तरी चालेल। ठीक आहे, आता आपण ही मिक्सरमध्ये टाकून घेऊया। तर शेंगदाणे आपण सगळे मिक्सरमध्ये टाकलेत। 1 चमचा आपण जिरे घेऊया आणि 2 कांडे आपण लसूण सोलून घेतलेला तो टाकूया। चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि कलर आणणारी जी शंकेश्वरी मिरची आहे ना, ते लाल तिखट घेते मी, 2 चमचे लाल तिखट। ठीक आहे, आता इथे माझ्याकडे सुकं खोबऱ्याची वाटी आहे, सुकं खोबरं आहे, याचे थोडेसे मी तुकडे करते आणि ते सुद्धा आपण या चटणीत टाकूया। आता मी सुकं खोबऱ्याचे थोडेसे तुकडे करून घेते, जेणेकरून आपण हे शेंगदाण्याच्या चटणीमध्ये सुकं खोबरं घालणार आहे। यांनी ना चव एकदम छान, म्हणजे खूप सुंदर भन्नाट अशी एक चव येते शेंगदाण्याच्या चटणीला। तुम्ही पण एकदा शेंगदाण्याच्या चटणीमध्ये थोडंसं सुकं खोबरं घालून बघा, तेल वगैरे घालायची गरज नाही, खूप छान चविष्ट बनते। आता मी अर्ध्या वाटीतलं थोडंसं आपलं सुकं खोबरं घेतलंय, ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि आता आपण ही चटणी वाटून घेऊया। आता आपण बघूया, आपण असेच एकदा फिरवले, एकदा दोनदा मिक्सर फिरून ही चटणी घ्यायची। एकसारखा मिक्सर फिरवायचं नाही। तुम्ही बघू शकता ही चटणी अर्धवट झालेली आहे फिरून, म्हणजे पूर्ण झालेली नाही। शेंगदाण्याचे तुकडे आहेत ना हे अजून आहे, म्हणून आपण मिक्सरनं कमी जास्त करत फिरवायचं आहे। ठीक आहे, आता अजून एकदा मी याला फिरून घेते। बघूया आपली चटणी कशी झाली आहे ती। तर तुम्ही बघू शकता की आपली चटणी अजून 2 वेळा मी फिरवलं तरी पण जाडसरच आहे एकदम। तर अजून थोडीशी याला बारीक करून घ्यायची। तर मिक्सर कमी जास्त करत ही चटणी आपण करून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही आपली शेंगदाण्याची चटणीला कलर पण किती छान आलाय आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे। तुम्हाला एका प्लेटमध्ये मी काढून दाखवते। तर बघू शकता आपली मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे घरच्या घरी आणि एकदम स्वादिष्ट बनते ही चटणी। बाजारातून आणायची काहीच गरज नाही, घरच्या घरी बघू शकता याला तेलकटपणा पण आहे आणि कलर पण किती छान आहे। मस्त अशी दाणेदार ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे। पण अशी छान चटणी बनवण्यासाठी ना तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवताना जरूर अर्धी वाटी सुकं खोबरं याच्यामध्ये टाका। चटणीला एकदम मार्केटसारखी अशी चटणी तुमची घरच्या घरी तयार होईल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। टाटा बाय बाय।